अनेकांच्या मनात एक मोठा गैरसमज आहे की शहरात म्हाडाचं घर मिळवणं म्हणजे फक्त शहरी नोकरदार किंवा मध्यमवर्गीयांचंच काम आहे। पण तुम्हाला माहिती आहे का की राज्यातील शेतकरी सुद्धा म्हाडाचं घर मिळवण्यासाठी 100% पात्र आहेत। हो, तुम्ही बरोबर ऐकलंय। तुमची गावी कितीही एकर शेती असो, सातबाऱ्यावर तुमचं नाव असो किंवा गावी स्वतःचं घर असो, त्याचा आणि म्हाडाच्या पात्रतेचा काहीही संबंध नाहीये। म्हाडाचा नियम खूप स्पष्ट आहे। तुमची शेतजमीन ही निवासी मालमत्ता मानली जात नाही। त्यामुळे ग्रामीण भागात जमीन असली तरी जर मुंबई, पुणे किंवा नाशिक सारख्या शहरात तुमच्या नावावर स्वतःचं हक्काचं निवासी घर नसेल तर तुम्ही म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करू शकता। आता तुम्ही विचाराल यासाठी नेमकी पात्रता काय? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं वय 18 वर्ष पूर्ण असावं आणि तुम्ही महाराष्ट्राचे 15 वर्षांपासूनचे रहिवासी असावं। तुमच्या उत्पन्नावर तुम्ही आर्थिक दुर्बल घटक EWS, अल्प, मध्यम किंवा उच्च उत्पन्न गटात अर्ज करू शकता। शेतकऱ्यांकडे पगाराची स्लिप नसते, मग उत्पन्न कसं दाखवायचं हा प्रश्न अनेकांना पडतो। तर त्यासाठी तुम्हाला फक्त तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला उत्पन्न दाखला सादर करावा लागतो। यासोबतच आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला म्हणजेच डोमसाईल आणि तुमचा 7/12 उतारा किंवा पीक पावती ही कागदपत्र सोबत ठेवावी लागतात। म्हाडाची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन आणि पारदर्शक आहे, त्यामुळे कोणत्याही मध्यस्थाला किंवा एजंटला पैसे देण्याची गरज नाहीये। म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमची नोंदणी करू शकता आणि लॉटरीमध्ये नशीब आजमावू शकता। तर शेतकरी बांधवांनो, आता शंका सोडा। शहरात आपलंही एक हक्काचं घर असावं हे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण होऊ शकतं। ही माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि म्हाडाच्या पुढच्या लॉटरीसाठी आजच तयारीला लागा।